मित्रांनो, पाचवडच्या मैदानावर भायडावरच्या लक्कीबरोबर वासरू पाहिलं मित्रांनो, की पुढच्या रानाला अनेक त्याचा व्हिडिओ मागचं बघितलं मित्रांनो. पुढच्या रानाला घरणिकी सारखं वासरू पळते, म्हणजे घरणिकीचा राजा दुसरा. तर कुणाला आहे वासरू, कुठला आहे? वासरू जांभोनी, भिक्खूशेठ ओलेकर लाडेवाडी जांभोनीचं वासरू आहे. बर, म्हणजे आता उंची कमी वासराची पण पुढच्या ढेंगा जोरा टाकते. हो, ती हावराय निकालाला खूप पुढल्या निकालला आतापर्यंत बैल लागला नाही याला. मग आता काय अडचण येतोय तुम्हाला आता? आतापर्यंत पैऱ्याची खूप अडचण आली त्याला. आज आतापर्यंत बैल लागला नाही. या लक्कीचा खूप साथ भेटली आज. बर, किती गोलाला येऊ? कम से कम 7-8 गोलाला असेल त्याचा. फायनलचं 2 गोलाला आहे ते, दुसरा गोलाला आहे फायनलचा. म्हणजे क्वार्टर फायनलचं भरपूर गोल. भरपूर मेगा क्वार्टर भरपूर जाईल तिथे गोलाला आहे त्याचा. दादा 50-50 घेतले का? 50-50 केसरीला मेगा फायनलला राहिलोय आपण, सेमी क्रमांक 1 मध्ये. बर, मित्रांनो, 50-50 केसरीला पण वासरू पाहिलं. वासरू म्हणजे कुठलं आपल्या घरच्या गाईचं आहे कसं? आपल्या घरच्याच गाईचं वासरू आहे. आणि ती मुळामध्ये कसं झालं माहिती आहे का, आम्हाला म्हणजे ह्या गोष्टीचा छंदच नव्हता. बर, पण कसं झालं, एक आमच्या घराच्या पाठीमागं ही पोरं रोज यायची अशी, या घोडं घेऊन अशी खोंड घेऊन. मग ते आम्ही काय केलं, पोराशनी म्हणलं चला आपलं पण घेऊन जाऊया. मग पोराने आम्ही असं नेलं आणि घोडीबरोबर असं पळालं की फाटीतनं एकतर सरळ वर आलं, आणि दुसरी गोष्ट ती घोडीला टाकून पळालं. त्याच्यामुळं परत माझ्या डोक्यात आलं, ह्याला जरा पळवलाच पाहिजे. किती महिन्याचं वासरू? वासरू साधारणपणे बघा एक 1.5 वर्षाचं आहे. म्हणजे 18 महिन्याचं वासरू आहे मित्रांनो. जर दात बघितलं तर अजून पण कवळं लुसलुशीत आहेत. अजून एक 4-5 महिन्यात 4 महिना 18, म्हणजे अजून 8 महिने 10 महिने दात लावत नाही. 10 महिने दात हे घे. तर 10-12 महिने तर अजून दात लावत नाही. अजून दात कवळं ज्या राहते दुधाचं. वासरू कसं आहे, खाली एक उडी कमी आहे, पण वासरू खाली एक उडी गेला का पुढं खोंडच पळतो. म्हणजे दुसरी घरी निघतच पडते. हो, घरणी सेम घरणी. आणि खोंडाचा पाय ते सगळा खेळ अंगावर घेऊन, कोणाचा हात लागणं फिगणं काय नाही. फक्त खालची एक उडी काढली ना, पुढं काहीच नाही अडचण. आता तो बैल भयाचा एवढा म्हणजे टाचका पळतो खालनं वरपर्यंत. एक उडी काढली का खोंड अडवून पळते. मला सांगा, काय अडचण आल्या तुम्हाला? अडचणी पैऱ्याचे खूप आलेत आम्हाला. वायदे खूप लोक मागतात. कोणाला मोठ्या बैलवाल्यांना पैरेकरांना फोन केला की ते बोलतात की 15 द्या 20 द्या. मग ते त्यामुळे वासरू अंधारात आहे. आजचं नियोजन कुठं लावलं? मालकाने गेलं होतं भिक्खूशेठ ओलेकर. बरं, काय सांगतात शेट, कसं नियोजन केलं त्याचं? नाही, ते बैलवाले माझे मित्रच आहे ते. बाय ड्रायव्हर. हा, बाया ड्रायव्हर नाही, संजय शेटकरी. ती माझी खास मित्र आहे ती. आणि जेव्हा आम्ही पडळकरवाडीचं मैदान पहिलं मैदान झालं त्यावेळेस आमच्या गाडीने मार खाल्ला होता. पण तरी पण पोरं म्हणली सोडून देऊया गाडी. मग आम्हाला तास नव्हतं. मग आम्ही एकदम राखीव तासातनं दिली सोडून गाडी. आणि आमचं शेट बनगर त्यावेळेस ड्रायव्हर पण आता कशाला म्हणून मार खाल्ला आणि कशाला बसवायचं आहे. मग आमचं बनगर साहेब बसवलं आम्ही गाडीवर, हां ड्रायव्हर म्हणून. अशी गाडी मारली, एवढी मोठी गाडी असून सुद्धा लय म्हणजे लय वडली गाडी खोंडानं. आणि शेवटी निकाल घेतला. पण आम्ही काय तिकडे गेलो ना नंबर वगैरे टाकायला, कारण कसं आहे म्हणलं जाऊ द्या मरू द्या कशाला उगाच असं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हीच गाडी आणली पहिले. खूप गाड्याच्या मीच आणली गाडी पहिली. आणता का पहिल्यांदा? नाही फेऱ्याला ह्याचीच गाडी आणत होतो. नंतर ह्याच्याच गाडीवर पहिल्यांदा बसून पहिल्याच मैदानात गट काढलाय गडाने राखीव तासत पडळकरवाडीचं मैदान. तू काय सांगशील बाबा? आनंद. पहिऱ्याची अडचण म्हणजे आपल्याला जायची ना, आज येतो उद्या येतो महिन्याचं नियोजन असं जसं म्हणते ते. पण काय आज वासरू पळालं. आज 32 तारखेचं नियोजन झालं म्हणते ती बघ. 31 तारीख असते पण 32 तारखेपर्यंत यांचं नियोजन झालं. हा झालेलं असतं. 2-2 महिन्यात सरळ म्हणते नियोजन झालं. देतो म्हणते परत असं म्हणते ते अजून. बरं, वासरू काय सांगशील, मोठ्या बैलात पळाला तर वासरू कमी पडेल? ना खालनं वासरू एक उडी गेलं ना, पुढे वासरू कमी नाच पडणार वासरू. कोणत्याच बैलाला कमी पडणार नाही, कोणता पण बैल असू दे. पण चॅलेंज तुमचं. ओपन चॅलेंज आपले. पुढल्या रानाला कुठल्याच बैलाला कमी पडणार नाही. मित्रांनो, खूप छान वासरू पळलं आणि पळतंय पण मित्रांनो. आणि म्हणजे एकदम जाती गुतीचं वासरू आहे. आणि कांबळ बिंबळ बघितलं की एक साधा बैल आहे, पण त्याची पळायची ढेप सेम करणी. खोंड कसं आहे, महत्वाचा अंगावर घेऊन पळतोय. दाब नाही, आत नाही, बाहेर नाही. मोठा वाटतोय ना खूप बराच. नाही, खोंड मापात आहे. खोंड आता सध्या म्हणजे मोठ्या जी शाना बैल आहे खेळ घेऊन पाहणारा त्या खोंडाला 1 नंबर खोंड चालणार बैलाला. पण आत येणारा चालत नाही खाली बैलाला. चला मित्रांनो, खूप छान बैल पळतोय. नंबर सांगा तुमचा? 9561
13 66 65. चला संपर्क करा मित्रांनो. चांगला जर तुमचं पद असेल तर 100% संपर्क करा. धन्यवाद. पुढचं मैदान आणि पाचवडच्या मैदानावर मित्रांनो एक गाडी फायनल सुटून आली, परंतु तिसऱ्या फेऱ्याला एवढं स्पीड लागलं त्यांना बासच. आता फायनलचा मानकरी झाली बरं का मित्रांनो. पण कसं आहे, ही गाडी सुटून नसते आली तर एक वेगळं हे केलं असतं. कुठला आहे वासरू? वासरू सदाशिवनगरचा आहे, माळशिरस तालुका. आणि बैल? बैल फोंडशिरस माळशिरस तालुक्यातलाच आहे. बैलाचं नाव काय? बैलाचं नाव संघर्षयोद्धा बावऱ्या. आणि कसं गाडी कशी जुळवली? गाडी आमच्यातले एक ड्रायव्हर आहेत आणि नियोजनाचा बादशाह हरिभाऊ कांबळे यांनी नियोजन घडवून आणलं होतं. वासराच्या मालकाचं नाव काय? वासराच्या मालकाचं नाव तानाजी पालवे, सदाशिवनगर. तर मित्रांनो पालवी साहेबांचा नंद्या पोहतो त्याच गावातला तुम्ही? बरं त्यांच्याच बाबतीत बरं. कसं म्हणजे कुठनं घेतलं वासरू? वासरू अमर कदम विटा पारे यांच्याकडून घेतलं. कुठनं घेतलं? अमर कदम पारे. काय हो वासरू दिसाय साधा आहे, पण मग तिसऱ्या फेरायला लगेच लावली, सुटून कसं काय आलं? सुटेल आता काय बैल उपाळा ड्रायव्हरनं जरा हात घातला त्यामुळं बैल उपाळा असं गाडी आली सुटेल. जर गाडी सुटली नसती तर मला सांगा काय झालं असतं? गाडी सुटली नसती तर कदाचित एक पण झाला असता आमच्या गाडीचा. एवढी गती वासरू शेजारची गाडी तुटून देत नव्हतं. पण आता गाडीला तिसरा फेरा पळून आल्यावर चौथा फेरा असल्यामुळे लगेच खाली सोडलं? तिसरा फेरा घेऊन गेल्यावर वासरूच मोकळं केलं तर वासरू खाली बसलं जाऊन. म्हणजे वासराचं आता 5वंच मैदान आहे. किती गुलाल झालायचं? 5व्याच मैदानात 3 गट पास आहेत आणि 5व्या मैदानात फायनलसाठी प्राप्त झालाय. बरं, म्हणजे अजून गुलाल पहिलाच आज गुलाल. आज पहिलाच गुलाल झालाय. मित्रांनो तिसरा फेरा पहिल्यांदाच त्याचा आणि चौथा फेरा पडला मित्रांनो. म्हणजे 3 फेर त्याला आज, म्हणजे 3 पण झालं नव्हती, आज 4 झालं. हो, आज 4 झालं. पहिल्याच मैदानात म्हणजे 5वं मैदान आणि एकदम 4 फेरं पळून आम्हाला गुलालासाठी त्यांनी संघर्ष करायला लावला नाही. 5व्या मैदानात आम्हाला गुलाल दिलाय त्यांनी. आम्हाला लय समाधान वाटते. शेवटचं मित्रांनो अनेक लोकांना वाटलं की बाबा गाडी फायनलची म्हणजे 1, 2, 3 मध्ये राहील नाही, तरी पण धन्यवाद तुम्ही मुलाखत घेताय. परंतु सर्वसामान्य वासरू आहे मित्रांनो. आणि मी बघितलंय तिसऱ्या फेऱ्याला वासरू काय गतीने गाडी पाहिली, जरी ड्रायव्हर ओढून धरली होती तरी पण गाडी चांगल्या गतीने पाहिली. हाय जर मला वाटतं सुटली नसती तर मी म्हणत नाही की बाबा 1 होईल 2 होईल, पण 100% गाडी वरच्या नंबरात उतरली असती. हो, 100% उतरली असती. 1 नाही म्हणत 2, 3 तरी 100% गेला असता आमच्या गाडी. पायऱ्याला काय अडचण येते? पायऱ्याला लय भरपूर अडचणी येते. आता काय सांगायचंय. आता 5वंच मैदान आहे. बघू आता येतील आम्हाला पायरे चांगलं होतील अशी अपेक्षा आहे आम्हाला बी. आम्हाला पण वासरू पण चांगलं पळते. चला मित्रांनो धन्यवाद.